नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, राज्यामधील शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 30,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पेरणी करणार असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पेरणीसाठी 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु हे अनुदान एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीसाठी 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव अर्ज करतील त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे राज्यामधील पेरणी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर 30,000 रुपयांची मदत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून जाहीर सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना 30,000 रुपयांची मदत पेरणीसाठी करण्यात येणार आहे। तर ही मदत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे। म्हणजे राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना 15,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 15,000 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजे पेरणीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 30,000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील, बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 30,000 रुपयांची मदत म्हणजे 30,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा जर या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 30,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। परंतु या अनुदानासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना अर्ज करता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पेरणीसाठी सर्व शेतकरी बांधवांना 30,000ची मदत केली जाणार आहे। परंतु राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पात्रता सुद्धा घातलेली आहे। सोबतच तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अनुदानासाठी 30,000 रुपये 100% मिळणार आहेत। म्हणजे पेरणीच्या अगोदर 30,000 रुपयांची मदत 100% होणार आहे। सोबतच पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये अजून 3 लाभांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पेरणीच्या अगोदर 30,000ची मदत 100% केली जाणार आहे। परंतु त्या अगोदर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जाहीर घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे की शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर 3 लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा जर या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 3 लाभांचे पैसे आणि पेरणीसाठी 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पेरणीसाठी 30,000 रुपये पाहिजे असतील आणि या 3 लाभांचे पैसे घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान आणि 3 लाभांचे पैसे येणार आहेत। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला पेरणीसाठी 30,000ची मदत केली जाणार नाही। सोबतच 3 लाभांचे पैसे येणार नाहीत। म्हणजे सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन शेतकरी बांधवांकडे नसायला पाहिजे। त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, या 30,000 रुपयांसाठी जे दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी 30,000 रुपयांची मदत पाहिजे असेल, 3 लाभ
लाभांचे पैसे पेरणीच्या अगोदर पाहिजे असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा आणि टॅक्स सुद्धा भरत नसावा। सोबतच शेतकरी बांधवांनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, म्हणजे तुमचा ऑनलाईन सातबारा दाखवत असावा, डिजिटल सातबारा दाखवत असावा। बघा शेतकरी बांधवांनो पीक विम्यामध्ये भरपूर घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांची ऑनलाईन पद्धतीने जमीन दाखवत असेल, ऑनलाईन सातबारा आणि ऑनलाईन अट दाखवत असेल त्यांच्याच खात्यामध्ये 30,000 रुपयांची मदत जमा केली जाणार आहे, त्यांना 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, म्हणजे सरासरी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही योजना लागू होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव बाहेरील राज्यांमधून आलेले असेल आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असेल तर त्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। फक्त महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर पैसे देण्यात येणार आहेत। सोबतच 3 लाभांचे पैसे आजपासून विस्तार सुद्धा केले जाणार आहेत। बघा जे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असेल त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून 15,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 15,000 रुपये देण्यात येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो या पेरणीसाठी जे 30,000 रुपये मिळवायचे आहेत तर या 30,000 रुपयांसाठी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। त्या अगोदर कोणत्या 3 लाभांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आजपासून विस्तार होणार आहे तर ते 3 लाभ सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पेरणीच्या अगोदर 30,000 रुपये मिळणार आहेत, परंतु याच्यासाठी एक अर्ज करणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला 30,000 रुपयांची मदत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून केले जाणार आहे। परंतु तो अर्ज करण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये आजपासून ज्या 3 लाभांचे पैसे येणार आहेत तर ते 3 लाभ सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो या 3 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर येणार आहे, म्हणजे याची सुरुवात उद्यापासून होणार आहे। उद्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडणं शक्य होणार नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच उद्या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांचा गैरसमज सुद्धा झालेला आहे की प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो अजून 3,000 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेचा म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे येणार आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे येणार आहे। तर ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या की उद्या 20 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो ज्या दुसऱ्या लाभांतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे पीक विमा। बघा तुमच्या पिकांचे नुकसान झालेलं असेल तर तुमचे आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात संपलेले आहे, कारण आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे, म्हणजे पीक विम्याचे पैसे उद्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्यांचे कमी नुकसान झालेले असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे, म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। परंतु या पीक विम्याचे पैसे एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्यांचे कमी नुकसान झालेले असेल त्यांना कमी पीक विमा मिळणार आहे। परंतु एकाच दिवशी पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। सोबतच ज्या तिसऱ्या लाभांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत होते, तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण उद्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भात चौकशी करत होता, तर आज त्याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे, म्हणजे उद्याच तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। तर ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांचा एक गैरसमज सुद्धा झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये नसून 3000 रुपये येणार आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता 2000 रुपये नसून 3000 रुपये येणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून टाकतो की तुम्हाला हे दोन्ही हप्ते किती हजार रुपये प्रमाणे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून देऊ, म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 6000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये मिळतात, म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक शेतकरी बांधवाला 12000 रुपये मिळत होते। तर त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु तो निर्णय अंमलात आलेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना जशा पद्धतीने मागील हप्ते मिळाले आहेत त्याचप्रमाणे पुढील हप्ते सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांना उद्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये मिळणार आहेत। परंतु एकाच दिवशी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। त्यामुळे 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, पीक विम्याचे पैसे येणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा रायगड जिल्हा, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा लातूर जिल्हा, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा परभणी जिल्हा, 9वा जिल्हा हिंगोली, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा नाशिक जिल्हा, 14वा जिल्हा धुळे जिल्हा, 15वा जिल्हा जळगाव जिल्हा, 16वा जिल्हा बुलढाणा, 17वा जिल्हा अकोला, 18वा जिल्हा अमरावती, 19वा जिल्हा यवतमाळ आणि 20वा जिल्हा नागपूर जिल्हा। बघा या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये येणार आहेत, पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये अजून एक प्रश्न विचारलेला होता की तो प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे। सरासरी हेक्टरी 20000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना 7000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जेवढे जास्त नुकसान झालेले असेल तेवढा जास्त पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 20 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यातील असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहे। म्हणजे याची सुरुवात उद्यापासून होणार आहे। म्हणजेच तुम्हाला उद्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव त्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल तर त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 30000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांचा प्रश्न असेल की या पेरणीसाठी अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्याच्या स्थितीला होणार नाही, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना 30000 रुपयांची मदत केली जाणार आहे। त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर देण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पेरणीच्या अगोदर देण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडून आज राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून विस्तार केला जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या पेरणीसाठी अर्ज अजून कुठे करायची गरज नाही, सध्याच्या स्थितीला निर्णय आलेला आहे। याच्यावरती उद्या GR सुद्धा येणार आहे, त्याच्यानंतर अर्जाची वेबसाईट सुद्धा येणार आहे। म्हणजे सरासरी 10 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पेरणीसाठी पैसे सुद्धा येणार आहे। उद्यापासून याची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे। त्या संबंधित महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जेवढी माहिती दिलेली होती तेवढी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली
आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। त्या उद्दिष्टाने सर्व माहिती मुद्देसूद दिले। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।